काय सांगणार की आज तुम्ही शेकडोंच्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत, आज गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश होणार आहे, काय सांगा? आज आम्ही जे जुने सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील म्हणजे जवळपास 100% कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आज आम्ही कैलास शेठ गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व हे आज देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहे ते त्यांच्या मार्फत सगळे प्रवेश करणार आहोत। आज तुम्ही भव्य शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होत आहेत, काय भावना आहे आणि काय सांगणार की जालन्यामध्ये काँग्रेसचा संपत आली का? नाही, शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही, परंतु काय झालं की जो कैलास शेठ यांच्यावर अन्याय झाला आणि ज्यावेळेस निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की कैलास शेठ हे उभे राहिलेले असताना हे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांनी विरोधात जाऊन प्रचार केला, विरोधात जाऊन उभा राहिले आणि त्याचं जे उद्विग्न म्हणून पक्षानं कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून सर्व हे राग धरून आता भाजपामध्ये चाललेले आहे। काँग्रेस संपत आली असं वाटतं? महत्वाचा विषय असा आहे की 100% कार्यकर्ते जर जात असतील तर कोणाच्या बळावर आम्ही राहायचे पाठीमागं? काँग्रेसवाल्यांना कोणाच्या जीवावर काम करणार आहेत? आता आज काँग्रेस पक्ष हा इतका मोठा बलाढ्य होता की जवळपास मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा हे आमदार कैलास गोरंट्याल साहेब हे निवडून आले होते आणि आता यावेळेस असं काय झालं की हे कैलास एक चांगलं वातावरण असताना पडले, कारण विरोधात स्वकीय पक्षाच्या लोकांनी विरोधी पक्ष जे उभा होते त्यांचं काम केल्यामुळं आज कैलास शेठ या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत। आणि महत्वाचा विषय असा की त्यांच्यावर माहिती असताना सुद्धा कोणतीही कार्यवाही पक्षानं न केल्यामुळं यावेळेस आम्ही सगळे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहोत। मी ॲडव्होकेट गोपाल मोरे, सरपंच रामनगर।